मिळतंय. सर्वाधिक पसंतीचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधले. एका बाजूला पॅराडाईज संघ आपण पाहतोय जो आज या ठिकाणी राजवीर 11 अल्लाली या नावाने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला मायकोप ए संघ जो आज स्वामी समर्थ 11 या संघाने आपण जर पाहिलं तर उतरला जातोय. या दोन्ही संघाची चर्चा खूप नक्कीच केलेली आहे. इथून आपण पाहतोय आज हे 2 संघामधील कोणता संघ हा पुढे सरसावेल, फायनल मध्ये प्रवेश करेल. सेकंड सेमीफायनलचा फायनल या ठिकाणी मॅच चालू होतोय. नक्कीच ही मॅच जर जिंकते तर आधीच नक्कीच बक्षीस लागू केलेलं आहे. संदेश पाटील आपण पाहतो यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल ही मॅच जर जिंकतात मायकोप संघ. इथून आपण पाहतोय रेहान आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. कुणाल किनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मित किनी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहिला चेंडू जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यंग टॅलेंट आणखीन जॉन्सन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जॉन्सन आलाय. एक नवीन एंट्री केले पॅराडाईज टीम मधून. रेहानसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जाफर शेख पक्षीराज यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज रेहानसाठी वर्ल्ड बॉक्स. याही वेळेस आपण पाहतोय इंटू द गॅप मधून विशाल होता आणि विशाल आणि सोहेलच्या गॅप मधून चेंडूला काढलंय आणि सरळ सीमारेषे पार चौकारासाठी 4 धावा आल्यात. रेहान पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने. इथून मात्र जर पाहिलं तर चेंडूला अडवलंय खूप चांगल्या पद्धतीने रेहानने. एक चांगला खेळाडू आहे रेहान. ज्या पद्धतीने आपण पाहतोय टीम मध्ये आला होता अगदी फिल्डिंगसाठी आणि तदनंतर बॅटिंग तदनंतर गोलंदाजी आणि आता मात्र आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. खूप चांगला खेळाडू. याही वेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. जब्बीर खान जे के त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर मिळणार नाहीये. आतापर्यंत 4 वर रोखून ठेवलेला आहे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 पाहायला मिळत आहेत सी स्वामी समर्थ मायकोप ए संघाच्या. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलंय राजवीर 11 पॅराडाईज बोईसर टीम गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा रेहान. याही वेळेस आपण पाहतोय वाह जॉन्सन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक खूप चांगल्या पद्धतीने. जॉन्सन जर पाहिलं तर एक साबणाचं नाव जो आपल्याला पाहायला मिळाला अगदी छोट्यापणामध्ये आणि तो छोटा मुलगा आज मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं दृश्य आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत आणि पॅराडाईज टीमने नेहमीच आपण पाहतोय जो चांगला खेळतो त्याला टीम मध्ये एंट्री दिली जाते. जसं अयानचा आपण विचार केला तर अयान देखील आधी जर पाहिलं तर अगदी आमच्या सोबत इथे नावं देण्यासाठी येत असायचा. परंतु आता त्याने जी एंट्री घेतली टीम मध्ये आणि आज ओपनिंग मध्ये फलंदाजी करण्यासाठी देखील जातोय. हे त्याचं स्वतःच जर पाहिलं तर मेहनत आहे आणि मेहनतीला मिळालेलं यश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर इथून पाहतोय 1 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 4. 4 धावा आल्यात. जर पाहिलं तर एक चौकार जो लगावला होता तो चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला 4 धावेनी. विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल म्हणजेच बाला टगीर याला खूप नावं आहेत आणि याने या टुर्नामेंटमध्ये इम्प्रेस केलाय. मागच्या मॅचमध्ये देखील इम्प्रेस केलाय. इथून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. इथून आपण पाहतोय हलक्यात असाने हलक्यात हाताने आपण पाहतोय जेंटल पुश करताना सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहे. कारण की इथून जर पाहिलं तर मीचं काम काय आहे तर कुणाल किनीला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं आणि तेच काम केलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 5 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. कुणाल पुन्हा एकदा सज्ज असेल विशालच्या या गोलंदाजीवर. पण तो हा चेंडू थोडा बाहेर टाकला. जाणीव आहे मोठा फटका येऊ नये त्यासाठी थोडीशी गोलंदाजी चेंजेस केली जाते आणि त्याच पद्धतीचा चेंडू वाईटच्या इशारात. यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विशाल कडून आपल्याला पाहायला मिळतोय आणि साथ मिळते. इथून जर पाहिलं तर खूप चांगली पाठीवर थाप मिळताना कारण की जी कामगिरी केली विशालने खूप चांगली आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये जर पाहिलं तर कमी वेळ असतो आणि या कमी वेळेमध्ये चेंडू अडवण्याचं काम विशालने केलंय. इथून जर पाहिलं तर 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय.
कुणाल खेळतोय 7 चेंडू आणि 4 धावांवर. याही वेळेस आपण पाहतोय शॉट प्लेन चेंडू अयान आहे तिथे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे टीम पॅराडाईज कडून. आणि इथून आपण पाहतोय कुठली चुकी केली नाहीये, चेंडूला पकडलंय आणि तो बरं धावसंख्या थांबवून ठेवलंय. पूर्णपणे जर पाहिलं तर आतापर्यंत मायकोप संख्याला शांत ठेवण्याचं काम केलंय. याही वेळेस चुकीचा फटका आणि विशालला मिळालेली सफलता दोन्ही एकत्र आपण पाहतोय. हॅलो आपण एक सन्मान करतोय ज्यांना मला कॅप स्पॉन्सर केली. सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब या दीपेश पाटील साहेबांचा सन्मान करतोय. प्रणय राऊत साहेबांची शुभेच्छा आपण सन्मान करणार आहोत. प्रणय राऊत साहेब या आपल्या शुभेच्छा आपण करूया सन्मान. नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्र शान आपण भगवा फेटा परिधान केला जाईल दीपेशजी पाटील साहेबांना ज्यांनी आम्हाला कॅप स्पॉन्सर केले. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच तसंच पुष्पगुच्छ दिला जाईल आणि पाहू शकाल सन्मान चिन्ह दिले जातील. सन्मान केला गोलू गुप्ता आपण सुद्धा यायचंय. राकेश गुप्ता आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या आपला सुद्धा सन्मान केला जाईल. परत आपण वळूया ऑन गोन मॅच कडे जिंकले असते संतोष पाटील आणि आजच्या दिवसामधला दुसरा उपांत्यफेर सामना ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथून पाहतोय मनीष भोईर आलाय आणि चुकी घडलंय रन आउटच्या रूपाने माघारी परतावं लागेल मित ऑस्ट्रेलियाला. हॅलो धन्यवाद. आपण एक सन्मान करतो DNCC टुर्नामेंटचे ऑर्गनायझर आहेत मिस्टर राकेश गुप्ता गोलू यांचा आपण सत्कार करणार आहोत या षटकानंतर ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथून आपण पाहतोय 2 गडी बाद केले आहेत आणि धावसंख्या जर पाहिले तर आता मात्र 6 वर स्थिरावून ठेवलेले आहे. विशाल आलाय आणि विशाल विकेट टेकिंग गोलंदाजी केले. इथून आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. थोडंसं नाराज असेल विशाल कारण की या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडू जे वाईटने आले आहेत तेच रन्स इथे मात्र काउंट पाहायला मिळतं. पहिला सिंगल आल्यानंतर पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू मनीष भोईर या ठिकाणी आपण पाहतोय मायकोपचा ब्रँड मिळतोय चौकार. धन्यवाद. उर्वी ऑर्केस्ट्रा नक्कीच तुम्हाला थांबवतोय. आपण एक सत्कार करतोय DNCC टुर्नामेंट जे पहिल्यांदा पालघर तालुक्यामध्ये 1 लाख झाली त्याची आयोजक कमिटीमध्ये राकेश गुप्ता पण यायचं अथर्व यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करतोय. पाहू शकाल 2 वर्ष खूप चांगले त्यांनी स्पर्धा पार पाडली. पहिली स्पर्धा म्हणजे DNCC ऑर्गनाइज अविनाश स्पोर्ट्स चषक पाहिली आपण. सलग 2 वर्ष 1 लाख रुपयाची टुर्नामेंट सक्सेसफुल झाली आहे. त्याची कमिटी मेंबर आहेत राकेश गुप्ता यांचा आपण सत्कार करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. अथर्व पाटील आर्य यांच्या शुभ हस्ते. लगेच सामना सुरू होईपर्यंत पाहुण्याचा सन्मान करणं तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे. वळी आपण लगेच कॉम्बॉक्सला जिंकले असते संतोष पाटील. इथून जर पाहिलं तर मनीष भोईरच्या बॅट मधून आले चौकार आणि चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. इथून जर पाहिलं तर पारीला सांभाळावं लागेल मनीष भोईर याला. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर आता मात्र आपण पाहतो ही जोडी जर चांगली खेळते टिकून खेळावं लागेल, चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण की ही मॅच जर पाहिली तर सेकंड सेमीफायनल इथून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आगवण संघ जो आहे तो वाट पाहतोय कोणता संघ आमच्या सोबत फायनल मध्ये खेळेल. रेहान आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3. यावेळेस आपण पाहतोय सिंगल ला चालना दिले. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल 12 धावा आता मात्र स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरलंय. विशालचं कौतुक नक्कीच केलं जाईल ज्या पद्धतीने आल्यानंतर आज त्याचं दिलेलं जे काम होतं ते त्यांनी केलंय. 12 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस थोडेसे चुकले जात आहेत. चेंडू थोडा खाली राहतोय, थोडा वेगाने मात्र चेंडू निघून जाईल. सरळ निलेश मिश्राच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. इथून जर पाहिलं तर रन्स येत नाहीये, डॉट चेंडू येतोय. थोडस शांतता पसरलंय मी म्हणेन मायकोपच्या डगआउटमध्ये. सिंगल इथून आपण पाहतोय जेव्हा फटके येत नसतं तेव्हा मात्र सिंगल डबलला चालना देत असतात आणि तीच इथून मनीष भोईरच्या डोक्यामध्ये देखील तोच विचार असेल की एक चांगलं टार्गेट ठेवायचं आहे. त्यासाठी जेव्हा खराब चेंडू असतील त्या खराब चेंडूवर आपण प्रहार करूया हेच मात्र मनामध्ये असेल. याच पद्धतीने खेळला जातोय. आत्तापर्यंत 13 धावा जमवल्यात त्यांनी. हे आमचे लाडके प्रेक्षक वर्गाने खूप चांगल्या पद्धतीने
आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जरी स्पर्धा जरी पाहिली तरी ऑनलाईन जरी असली तरी आज प्रेक्षक वर्ग अगदी खचाखच मैदान भरलेलं आपल्याला पाहतोय. हे स्टेडियम भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू जितका पाहिजे होता तसा आला नाही आणि त्याचमुळे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हे ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकतायत. खूप चांगलं हे मैदान ग्रीन ग्रासने भरलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. ही मेहनत आहे पूर्ण अल्ल्यालीकरांची मेहनत आपण पाहतोय. या संस्थेची मेहनत ज्यांनी ही देणगी जे मैदान जी देणगी दिलं आणि त्या देणगीला अगदी सुरेख पद्धतीने आपण पाहतोय आज टिकवून ठेवलंय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 15 धावा, प्रोजेक्टर स्कोरचा जर विचार केला तर 30 धावा होऊ शकत आहेत. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत. इथून पाहतोय आपण षटक क्रमांक 4. 15 धावा झाल्यात आतापर्यंत. अपेक्षा असतील मनीष भोईरकडून, परंतु याही काळामध्ये मनीष भोईरला चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलंय कित्येक वेळा. इथून पाहतोय परंतु या वेळेला नक्कीच क्षेत्ररक्षक जॉन्सन आपल्याला बाहेर मिळतोय. थँक्यू. 3 षटकानंतर पहिल्या चेंडूवर थोडीशी रिस्क घेतली होती. मोठा फटका खेळायचा होता म्हणून मनीष भोईर यांनी आपण पाहिलं मोठा फटका खेळताना. इथून जर पाहिलं तर सुरेख झेल जॉन्सनच्या माध्यमात पाहायला मिळाला. समर्थ आलाय आपण पाहतोय बॅटिंगसाठी. याही वेळेला आपण पाहतोय सुंदर फटका, परंतु अयान तिथे आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच ऍक्शन मध्ये लगेच फेकी केली त्यांनी. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन चोरला जाईल. 16 धावा आतापर्यंत. थोडंसं बॅकफुटला आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ मायकोप संघ 16 वर 3 अशी आतापर्यंतची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हो चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. मागच्या काही नक्कीच वेळेत जर पाहिलं तोसीरला तर एक असा गोलंदाज ज्याने एंट्री केली परंतु वेग होता त्यामुळे चेंडू व्यवस्थित पडत नव्हते. परंतु आता ॲक्युरेट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा आणि भेदक मारा ज्याला म्हटलं जातं तो तोसीर आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं. स्वतःला जेव्हा चान्स मिळतं इम्प्रूव्ह करायची वेळ येते तेव्हा मात्र इथे इम्प्रूव्ह करून दाखवलंय त्यांनी. कारण याआधी गुड्डू देखील एक असा गोलंदाज आहे ज्याला चान्स दिलं होतं परंतु काही कारणास्तव आपण पाहतोय हे चान्स हुकले गेले. आज जर पाहतोय तर खूप चांगले यंग टॅलेंट पुन्हा एकदा पॅराडाईज टीम मध्ये नेताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 17 वर 3 अशी परिस्थिती. 3.5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकतायत थोडीशी नाराजी आहे कारण की ज्या पद्धतीने आज ही मॅच हा सामना जो आहे तो बघायला हवा होता त्या पद्धतीने अजून रन्स आलेल्या नाही आहेत. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पलटवार कधीही होऊ शकते. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा 4 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 4.50च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी. येस नोसाठी इथून जर पाहिलं तर पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. धीरज मोरे या ठिकाणी आहेत आणि नक्कीच आपला निर्णय कळवतील. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाल्यात आणि 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 18 धावा जमवल्यात.
पुन्हा एकदा जर पाहिलं तर 5वं षटक मार्गास्थ आहे समर्थ आणि आदित्य. समर्थला आपण पाहिलं तर याआधी देखील ओपनिंग मध्ये फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं होतं. इथून जर पाहिलं तर या 2 ओव्हरमध्ये थोडंसं काउंटर अटॅक करावा लागेल. फटका मारलाय परंतु तेवढ्या फटकामध्ये दम नाही. विशाल चेंडूला पकडतोय. आज विशालने जे काम केलंय खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. पॅराडाईज टीमसाठी जेव्हा गरज भासली तेव्हा फलंदाजी केली आणि गरज भासली तेव्हा गोलंदाजी देखील चांगली केली असा खेळाडू. याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने इथून चुकलाय अगदी चपलच्या डोक्यावर चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला आदित्यच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर चौकार आले आणि चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. इथून शब्बीर खान आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. याही वेळेस फटका जर पाहिलं तर पॉवरफुल नव्हता. निशांत पवार चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत थोडीशी फेकी देखील खराब आली. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स कंप्लीट केले जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले आहेत. धावा येतील अजूनही जर पाहिलं तर 35 ते 40 धावा येणं खूप गरजेचं होतं परंतु इथून किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. ही आमची प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय आज खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला भेट देताना आनंद घेताना या मॅचचा खरा आनंद जर पाहिलं तर मैदानातून मिळतो हेच खरं आहे. यावेळेस गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे आपण पाहतोय वा चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रेहान आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर हा चेंडू गेला असं वाटलं होतं परंतु रेहानने शेवटच्या अंतिम क्षणाला चेंडूवर नक्कीच धडक मारली आणि तदनंतर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सेव्ह केल्यात नक्कीच 3 धावा 25 धावा स्कोर कार्ड वरती. फ्रेममध्ये आपण रेहानला पाहू शकतायत. नक्कीच शेअर अप करताना आपल्या सर्व खेळाडूंना संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. पुढचा चेंडू याही वेळेस नो चेंडू ओहो बाउन्स रन. या ठिकाणी जर पाहिलं तर आणि इथून जर पाहिलं तर बोनस रन्स येताना कारण की नो चेंडू देखील आहे आणि नो वर बाउंड्री देखील मिळाले म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 5 धावा येत आहे. आता कुठे थोडंसं खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं तर मायकोपच्या डगआउट मधून थोड्या टाळ्या येताना कारण की आपण पाहतोय 30 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय 30 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने परंतु चुकले आहेत. आदित्य आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी बनवले आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. अजून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेस समोरच्या दिशेने तोच एरिया निवडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. चला टायमाचं बंधन आहे लक्षात असू द्या. इथून आपण पाहतोय वा हे आहे डगआउट आणि डगआउट मध्ये काय दाखवलं जाते ते पहा. कुणाल आणि बिगेश आपण पाहतोय ज्यांच्याकडे पाहिलं जाईल खूप चांगल्या पद्धतीने हे ऍक्शन आणि आपल्या खेळाडूने दिलेलं हे मॅसेज आहे तो आपण पाहतोय. चांगला मॅसेज दिलाय. इथून आपण पाहतोय का नाही कारण की जी धावसंख्या आपण पाहतोय कुठेतरी थांबली होती त्याला चालना मिळेल आणि पहा आनंद घेतायत नाचतायत हसतायत आणि खूप मोठ्या प्रमाणावर दीपू चिनाई आपल्याला पाहायला मिळाल त्या ठिकाणी. इथून पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बोईसर एक्सप्रेस म्हणून त्याला आता थोडीशी चालना मिळाली मी म्हणेन तोसीर कारण की वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये आता मात्र नक्कीच पाहायला मिळतोय.
याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू जर पाहिला तर सोडलाय आदित्यने, समर्थ होता परंतु चॅलेंज केलंय त्याला. पुन्हा एकदा चौथे पंच आमचे धीरज मोरे येतील आणि दृश्य पाहायला मिळेल. तोपर्यंत घेऊया आपण उर्वी डीजेचा आनंद. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत अगदी व्हाईट लाईनच्या मधोमध चेंडू पडला आणि सरळ विकेट किपर निलेश मिश्राच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स इथे मिळणार नाहीये. 34 धावा झाल्या आहेत 3 गडीच्या मधल्या 5.1 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस नोचा कॉल होता. इथून हा नोचा बॉल चुकलाय परंतु आपण पाहतोय सिंगल रन्स तर आलाय नक्कीच. 35 धावा होतील स्कोर कार्ड वरती. नोचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, फायदा उचलता आला नाहीये. इथून बिगेश देखील जातोय. हलकीशी कट करायची होती तुला परंतु अशा पोझिशन मध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त खेळाडू कधी कधी चुकतोय. इथून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नोचा कॉल. याही वेळेस तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सरळ चेंडू पडल्यानंतर निलेश मिश्रा छोटूच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. 2 चेंडू लगातार नो आपल्याला पाहायला मिळाले. वेग वापरलाय तोसीर. जर आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला. कुणाला आपण पाहू शकतायत काय इशारा दिला होता. पुन्हा एकदा यावेळेस तोशीर तयार आहे. फटका चांगला आहे परंतु तिथे रोखलंय चेंडूला जॉन्सन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण खास करून आज जर पाहिलं तर जॉन्सनने इम्प्रेस केलंय. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर जर पाहिलं तर नवीन एंट्री केलंय परंतु नवीन चेहरा नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येतोय. तेच आपल्याला पाहायला मिळालं जॉन्सन कडून. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आतापर्यंत. 2 चेंडू झाले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटा चेंडू यावेळेस मिळालाही चौकार. 4 धावा. क्या बात आहे. चॅलेंज देखील केलंय. बघूया पंच डिस्कस करतायत नक्की काय घडलंय. इथून जर पाहिलं तर पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पाणी पाहिजेत. येस पाणी घेऊन जायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचंय जरा. नक्कीच आपल्याकडे जर सुविधा आहे तर ते देखील आपल्या पंचांनी परमिशन दिलेले आहे. इथं आपण पाहतोय 3ऱ्या पंचांची मागणी इथे आपण पाहू शकतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या मॅच कडे पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. याही वेळेस आपण पाहतोय पायावर चेंडू आदळलाय खरा. सिंगल रन्स मात्र घेतली जाते. इथून आपण पाहतोय दुहेरी धावाची
थँक्यू. नवीन फलंदाज मनोज आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने आज जे प्रेक्षक वर्ग आहेत, सपोर्टर आहेत मायकोपचे, ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला आनंद घेत आहेत मॅचचे. इथून आपण पाहतोय 42 धावा झाल्या आहेत आणि आदित्यची बॅटिंग पाहिली तर 12 मध्ये 19 केल्यात त्यांनी. याही वेळेस आपण पाहतोय सरळ जर पाहिलं तर पायावर चेंडू आदळलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा 4 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय 5.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून आपण पाहतोय विचारसरणी केली जाईल. प्रत्येकाच्या मनामध्ये विचार आहे. आज मायकोपच्या टीमने ज्या पद्धतीने रन्स बनवलेत कुठेतरी कमी आहेत की काय, हा एक विचार आहे. परंतु मायकप संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. इथून आपण पाहतोय तोशीर शेवटचा चेंडू घेऊन येईल. आतापर्यंत 9 धावा खर्च केले आहेत. यावेळेस गॅप शोधलाय. वा, मनोजच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. थँक्यू. येस, इथून आपण पाहतोय बॉलिंग करणाऱ्या खेळाडूंनी जर पाहिलं तर इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली की हा चेंडू जो आहे तो नो स्कोर आहे का तो पाहण्यासाठी. यस पंच, या नो स्कोर साठी रिव्ह्यू आहे. प्रत्येकाकडे एक रिव्ह्यू आहे, त्यामुळे या ठिकाणी वापरला गेलाय. आणि काय घडलंय काय बिघडलंय, धीरज मोरे आहेत इथे. आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी. आपण पाहतोय सॉरी, हा नो स्कोर नाही आहे, चौकार आहे. तर नक्कीच आपण पाहतोय जिंकण्यासाठी स्पर्धेचे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर टायटल स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळाले. प्लॅटिनम इंडस्ट्री ज्या पद्धतीने आज आपल्याशी जॉईंट झाली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही टुर्नामेंट आपल्याला आज खूप यश प्राप्त करून देते. चर्चा होते या टुर्नामेंटची. नक्कीच वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आलेली क्रीडा मंडळ संस्था पुरस्कृत आलेली चषक 2026 आमची या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत प्लॅटिनम. त्याचा पण करूया धन्यवाद. आणि बोलूया मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आमच्या प्रेक्षकांना दाखव धनसार गाव आज इकडे पोहोचलाय. पूर्णपणे सामने आनंद घेत आहेत. पाहू शकाल पूर्णपणे अथर्वणी राहून नाना चर्चा करतायत. खूप सुरेखरित्या पूर्ण प्रेक्षक इकडे पोहोचले, सामने आनंद घेत आहेत. चला बळा मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याचा आनंद घेऊया. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर पाहिलं गेलं तर जबीर खान आणि अयान शेख असे 2 सलामी बॅटर मैदानाच्या आत सज्ज झालेत. प्रेषक सुद्धा आहेत, दिवेश पाटील सुद्धा आहेत. त्यांना नक्कीच केव्हा दाखवले तर पाहू शकाल. दिवच्या यावेळेस सामन्याचा आनंद घेतोय. प्रेषक सुद्धा आहेत. सायगणे सातपाडी बस संघ दोन्ही संघ खेळाडू खेळले, परंतु काही थोडंसं कमी तर राहिली. उंबरठ संघासमोर पराभूत झाले, परंतु पाहू शकाल क्रिकेट कधी थांबत नाही. क्रिकेट आपण प्रतिभा खेळू शकता. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. पहिला गोलंदाज बिगेश बोहीर, स्ट्राईकवर जबीर खान. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू फटका सुरेख आहे, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून. पहिला चेंडू नक्कीच पाहू शकाल. निर्धावाने सुरुवात केली आहे. श्री स्वामी समर्थ मायकोप असंघाचे समर्थक खूप मोठ्या प्रमाणे इकडे पोहोचले सामन्याचा आनंद घेण्यासाठी.
त्यात सुद्धा करूया आपण स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस फटका चोरे काय परंतु पाहू शकाल तिकडे खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. आदित्य अप्रतिम अप्रतिम. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. डॉट बॉल नक्कीच टाळ्या वाजणार आहे, शिट्या वाजणार आहेत. समर्थक आहेत श्री स्वामी समर्थ मायकोपिया संघाचे खूप मोठ्या प्रमाणे. प्रत्येक प्रेक्षकाचं आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. पहिले दोन चेंडू धाव. फुल टॉस बॉल. बिगेश मोहीर विकेट घेण्यामध्ये माहीर. धन्यवाद धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा धन्यवाद. पंचांनी मागणी केली आहे चेंडू कुठे पडलाय हे पाहण्यासाठी. ओव्हर द रोप पडलाय का मैदानाच्या आतमध्ये पडलाय पाहू शकाल. सॉफ्ट डिसिजन तर आउट आहे परंतु पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे हे पाहण्यासाठी. अप्रतिम चेंडू फुलटॉस बॉल होता. फटका तर खेळलाय परंतु पाहू शकाल पंच आहेत बघा. कुठलाही दावा खेळून किंवा प्रेक्षकांनी सांगायचं नाहीये. पंच आहेत ते निर्णय देतील आणि पूर्णपणे स्क्रीन तुम्हाला दाखवल्या जाईल ही दक्षता आपण घ्यायची आहे. परंतु बिगेश भोईर एक असा गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्या पाणी राहिली आहे पाहू शकाल. चला इकडे तो पूर्ण बाजूमध्ये या. समीर खान इकडे, समीर खान इकडे या. आणि अशरफ मामा सुद्धा यायचंय. मॅच रेफरी या संघाने नक्कीच बोलवले गेले पाहण्यासाठी. बघा थोडासा नक्कीच क्रुशियल मोमेंट आहे आणि बोलवलं गेलं पाहू शकाल. दोन्ही पंच असतील, 3 पंच पाहतील आणि खूप क्रुशियल मोमेंट. परंतु काय स्पर्धा अप्रतिम दर्जेदार. आज पाहिलं गेलं 4 कॅमेऱ्याच्या माध्यमात टेलिकास्ट केलं जातं. विश नेटवर्क विश आहे तर सगळं काही परिपूर्ण होईल कारण की विश करणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ मायको आपण पाहू शकाल. सौरभजी राऊत याच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ. तर एका बाजूला जर पाहिलं गेलं तर राजवीर 11 पॅराडाईज बोईसर पाहू शकाल. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला क्रिकेट कुशल सुरेशजी राऊत याच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पहिला संघ क्वालिफाय झालाय तो म्हणजेच एकविरा एंटरप्राइजेस जय जोगनाथ वाघवणकर. आम्ही कसं इकडून पूर्णपणे डगआउट आमचा खाली करताय. कॉमेंट्री पूर्णपणे खाली करा. फक्त 10 खेळाडू असतील, बाकी कोणी उभं राहू ना. हा 10 खेळाडू इकडे असेल, बाकी कोणी राहायचं नाहीये. चला पूर्णपणे भारी. जरा कमेंट आपण लक्ष घ्या. चला पूर्णपणे हा खाली करायचं. पूर्णपणे आमचा कॉम्बॉक्स जो आहे ना खाली करा प्लीज. आमच्या आयोजकाचा कॉल आहे. बघा पंच निर्णय देतील. जेही असतील पंचांचा निर्णय असणार आहे हे आपण लक्षात द्या. कुठल्याही प्रेक्षकांनी किंवा एक्स्ट्रा खेळून गालबोट करायचं नाही. खूप सुरेख स्पर्धा आहे. पंचांचा निर्णय असणार आहे. खूप क्रुशियल मोमेंट आहे पाहू शकाल. परंतु बिगेश भोईर विकेट घेण्यामध्ये माहीर असा खेळाडू राहिला. प्रत्येक वेळी वर्चस्व त्याचा राहिलाय. टेक्निकल टीम काम करते परंतु नक्कीच पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार स्पर्धा. चला आपण डिसिजन जो आहे तो दिला जाईल आणि स्क्रीनवर दाखवला जाईल. नक्कीच डिस्कस केलं गेलं पण तो खूप क्रुशियल मोमेंट आहे. त्यानंतर डिस्कस झालं. पंच मैदानाच्या आतमध्ये निर्णय देतील. दोन्ही संघाने ते मान्य करावं लागेल. ऑनफिल्ड डिसिजन दिला जाईल जे असेल
पंचांनी तो जर पाहिलं गेलं तर हा डिसिजन दिल्यावर आपण स्क्रीनवर दाखवलं डायरेक्ट स्क्रीनवर आपण प्ले करणार आहोत. लक्षात घ्या डिसिजन आल्यावर स्क्रीनवर प्ले कर. पूर्ण प्रेक्षक पूर्ण धावे खेळाडू टीम संघभाग सुद्धा पाहतील. डिसिजन दिल्यावर आपण स्क्रीनवर टाकणार आहोत. चला थोड्या क्षणामध्ये डिसिजन दिला जाईल. पंच आहेत तिकडे चिराग तरे बॉलिंग अँड पंच आणि पाहू शकाल डिसिजन येईल आणि पाहू शकाल डिसिजन आलाय. ओ युटी आउट. धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा. चला ऑनफिल्ड डिसिजन आलेला आहे आणि पाहू शकाल जर पाहिलं गेलं तर चला पाहिलं गेलं तर डिसिजन आलं आहे आणि पाहू शकाल जबीर बॅक छोटा आउट आहे. जर पाहिलं गेलं तर पंचांनी डिसिजन दिलंय. चला यावेळेस पाहू शकाल बॅटर इज आउट. जबीर बॅक थोडं आउट. एक मिनिट उर्वी ऑर्केस्ट्रा. चला बॅटर लगेच मैदानाच्या आत बघा खूप मोठा विकेट आला आणि म्हणजे बिकेश भोईर प्रत्येक वेळा विकेट घेणं माहीर आहे आणि त्याने विकेट घेतला. मोठा गडी बाद केलाय. मोठा मासागाळ लागलाय. जबीर खान बॅक थोडं आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत पवार येणारे 33 चेंडू बनवायचे 48. खूप मोठी स्पर्धा त्यामध्ये आपण पाहतो दुसरा उपांत्यपूर्व सामना. एका बाजूला राजवीर 11 पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला जर पाहिलं गेलं तर संघ आहे तो म्हणजेच श्री स्वामी समर्थ मायकोप. अप्रतिम गोलंदाजी बिकेश भोईर. पाहू शकाल चांगला बॅटर बेस्ट टू बेस्ट ची लढाई मैदानाच्या आत. एका बाजूला मायकोप एका बाजूला पॅराडाईज. पहिल्या 3 मध्ये कुठलीच धाव नाहीये. गडी बाद केला गेलाय. हलक्या बॅटे सिंगल घ्यायचा प्रयत्न बिकेश पोहोचलाय. नॉनस्ट्रायकर फेकी करायचा प्रयत्न चुकी झाली आहे. स्वतःवर नाराज आहे. त्याला असं वाटलं की नॉनस्ट्रायकर फेकी परंतु कुणालने दर्शवलं की स्ट्राईक एंडला सुद्धा यांचा विकेट आला असता. परंतु पाहू शकाल एक सिंगल आली आहे. पहिला एक धाव श्रीगणेश नक्कीच केल्या गेलाय. 4 चेंडू 1 धाव. 4 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. आता बनवायचे 47. 8.81 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रेट 8.81 आहे. 8.81 काय सामना आहे. 32 चेंडू 47 धावांची गरज. 32 बॉल 47 रन्स टू विन. यावेळेस पाहिलं गेलं तर डॉट बॉल. 1 मिनिट पंच सामना थांबवायचा. म्यूट कर. उर्वी डीजे ऑर्केस्ट्रा कधी मध्ये आपण बॉल टाकताना वाजवू नका. चला सामना सुरू करायचा आहे. 5 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. हलक्या बॅटने फक्त फ्लिक केला. खेळाडू आहे चेंडूवर आलाय. चेंडूचा सिंगल घेतले गेले. काय सुरेख. बिकेश भोईरच्या षटक आवडला असेल. एकदा जोरदार ताऱ्या बिकेश भोईर साडे. अप्रतिम गोलंदाजी. एका षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या आणि मोठा गडी बाद करणे यशस्वी राहिलाय. यस डीजे. नक्कीच एक षटक संपलं. 2 धावा धाव फलकावर. नवीन गोलंदाज पाहू शकाल गुलमागवा सर झालाय समर्थ म्हणजेच बटर. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. चर्चा होते प्रेक्षकांच्या मनामध्ये कोण या स्पर्धेत चॅम्पियन ठरेल. 1,01,11 रुपये
कुठल्या संघाच्या नावावर असणार आहे. पहिला संघ क्वालिफाय झाला आहे तो म्हणजेच एकवीरा एंटरप्राइजेस जय जोगनादेव वाघवण वामिका स्टार हा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. दुसऱ्या कुठला संघ असणार. एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकअप सौरभजी राऊत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ, तर एका बाजूला पाहू शकाल निकितजी राऊत यांच्या पुत्राच्या नावावर खेळतो संघ कुशलजी राऊत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ राजवीर 11 पॅराडाईज बोईसर. चांगला बॅटल मनीष भोईरला दाखवलं तर विश स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांना दाखवले गेले स्क्रीनवर. अयान शेख पाहू शकाल 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. निशांत पवार 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. पंच आयोजकाचा कॉल आहे, सामना सुरू करायचा नाही, टाइमर स्टॉप करायचा. जे आमचे वाजंत्री कक्षामध्ये संगीत कक्षामध्ये जे जे तिथे थांबलेले आहेत प्लीज तुम्हाला नम्र विनंती आहे तिथून तुम्ही खाली उतरायचं. प्लीज प्लीज खाली उतरायचंय. आपल्याला मॅचचा आनंद तुम्ही पूर्ण मैदानभर आपण जी जागा आहे त्या मॅचचा आनंद तुम्ही घ्या, नक्कीच घ्या, आनंद लुटा. ही मॅच तुमच्याचसाठी मॅच आहे, परंतु जे आमचं काम आहे ते आम्हाला करू द्या. प्लीज मॅच ऑन करा प्लीज. चला आपण वळे मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कॉपरेट करा. दर्शकांना तुमच्यासाठी एक मोठी स्पर्धा आहे, कुठलंही गालबोट न लागता स्पर्धा परिपूर्ण करायची आहे, कारण की संगीत कक्षामध्ये खूप इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याला काही होऊ नये, खराब होऊ नये, त्या अनुषंगाने प्रेक्षकांकडे वरती जायचं नाही, दक्षता पण घ्या. बघा जे कॅश प्राईज असतील ते आम्ही अनाउन्समेंट करणार नाही आहोत. सामना संपल्यावर कुठल्या खेळाडूला कुठल्या संघाला द्यायचं आहे तुम्ही टॉस बॉक्समध्ये देऊ शकता, यामध्ये लक्षात घ्या. जिंकल्यावर तिकडे येऊन देऊ शकता, कुठलाही संघ असू द्या, कुठलाही खेळाडू असू द्या. यावेळेस फटका सुरे की आपमध्ये अयान शेख याच्या बॅटमध्ये चौकार 4. 1100 लोक पाहू शकाल. धन्यवाद डीजे. बघा 18 मिनिटाचा कालावधी आहे, 5 षटकांसाठी दक्षता पण घ्यायची आहे. 18 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे आहेत. 6 धावा दाफलकावर 1 गडी बाद 1.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. कासिम शेख सुद्धा आहेत, अयान शेख यांचे पिताश्री ॲज अ कोच आणि एक अप्रतिम लेदर क्रिकेटर, ओव्हरआर्म क्रिकेटर आणि अंडरआर्म क्रिकेटर मध्ये जी ख्याती राहिली आहे, आज ते सुद्धा मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आनंद घेतात. 3 चेंडू 5 वर अयान. 1100 लोक लाईव्ह पाहतात या सामन्याला आता विश नेटवर्कच्या माध्यमातून. हलक्या बॅटने सेन्सेबल क्रिकेट म्हणावं लागेल. सिंगल धाव आली आहे, एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते 7 या अंकावर. आता बनवायचे आहेत 41, चेंडू असतील 28. एक चेंडू खूप महत्वपूर्ण आहे, एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. फुलटॉस बॉल फटका सुरे खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो आदित्य. डॉट बॉल नक्कीच आलाय. फुलटॉस बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु क्षेत्ररक्षण खूप सुरेख राहिलाय, ते म्हणजेच श्री स्वामी समर्थ मायकोप या संघाचं. बॅकफुटला टॅप केला, कुणाल किनी चेंडूला फील्ड करतो, फेकी केले, परंतु 1 धाव परिपूर्ण केली गेली. स्वतःला सावरलं, फेकी केली गेली नाहीये. त्याला वाटतं तसं वाढीश फेकी होते, धावा येऊ शकतात एक्स्ट्रामध्ये, परंतु त्याने स्वतःला थांबवलं, चेंडू हातामध्ये ठेवलं, 1 धाव पूर्ण झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. अजून येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल 2. चला बॅटर आपण सुद्धा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, या लक्षात घ्या. बघा सामना खूप क्रुशल आहे, मुख्य सामना, परंतु वेळ तेवढाच महत्वपूर्ण असणार आहे, या पण लक्षात घ्या. फटका सुरेख अरुंद कार्पेट 4 धावा चौकार. धन्यवाद. पाहू शकाल आगवण गावाचे समर्थक आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल त्यांना दाखवलं जाईल रिप्ले मध्ये. पाहू शकाल हे बघा किती एन्जॉय. आगमन संघ पोहोचलाय फायनल मध्ये, एन्जॉय करतायत. आणि आगमन संघ जेव्हा येतो ना, हा जो लहान आहे ना तो समर्थ. मित्रांनो एकदा यासाठी तयार झाला पाहिजेत, कारण की प्रत्येक वेळा आगमन संघाचा समर्थक उभा राहतो. बैठक परंतु 1 सिंगल धाव, एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 13 धावा. षटक पाहू शकाल 2 संपले गेले, 2 षटकांची समाप्ती केली. धावा धावफलकावर 13, येणारे 4 षटक आणि बनवायचे विजयासाठी 35. यस धन्यवाद.
विकास माछी मंगेश माछी यांना सुद्धा दाखवलं गेलं, खूप खुश असतील. पाहू शकाल संघ मेगा फायनल पोहोचलाय. आगवणकर खूप जल्लोष करतायत. नक्कीच वाट पाहतात कुठला संघ येईल टॉप 2 मध्ये 2 हात करण्यासाठी. पाहू शकाल चर्चा करतात. अंपायर तिकडे आहेत. मनीष भोईर पोहोचल्यापर्यंत आलाय. गोलंदाज विशाल पाटील VP गोलंदाज विकास आणि मंगेश पाहू शकाल. दोस्ती दुनियामधली एक चांगली जोडी आहे. परंतु जास्तीत जास्त नाव आपण घेतो जेव्हा जेव्हा आगवनमध्ये गेलात तर जगदीश आणि विकास. परंतु मंगेश असा एक खेळाडू राहिलाय ज्याने आपल्या गोलंदाजी जोरावर कित्येक वेळा आगवन संघाला सामने विजय करून दिले. 2 षटकं 13 धावा 1 गडी बाद. येणारे 24 मध्ये बनवायचे आहेत 35. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंप मिस करतोय पंचाने. दोन्ही हात समांतर केले. धावा एक अवांतर येईल. 1 धावपळ पुढे सरसावते 14 या अंकावर. 14 धावा धावफलकावर. चर्चा करतात बघा. पंच हे सांगतायत की डगआउट मधून कोणीही जर DRS घ्यायचं सांगितला बॅटरला तर DRS दिला जाणार नाही. हे पंचाने ताकीद दिली आहे बॅटर्सला. हे सुद्धा कॉल आपण पहिल्या दिवसापासून करतोय. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त चेंडू बघा. गुजरात मध्ये आमचे कॉमेंटेटर मित्र दैनिक ते प्रतिभा सांगतायत हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता. विशाल की गेंदे वहां गिर रही हैं जहां चुना कम था. असे 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल टाकले गेलेत. पहिला चेंडू लेग साईडला, दुसरा चेंडू ऑफ साईडला. धावसंख्या धावून पोहोचेल 15 या अंकावर. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. आता बनवायचे 33. चेंडू असतील 24. सामना रंगतदार आहे. सामना मजेदार आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये खूप रंगतदार होणार आहे. पाहू शकाल डगआउट दाखवलं. जबीर 0वर बाद झालाय. परंतु मैदानाच्या आत अय्यू आहे. हलक्या बॅटने सेन्सबा क्रिकेट खेळला गेला. मनीष पोहोचला. चेंडू हातामध्ये आला नाहीये. सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. स्वीट 16 म्हणजे 16 या अंकावर. 16 धावा 1 गडी बाद. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 23 मध्ये बनवायचे विजयासाठी 32 धावा. 23 चेंडू 32 धावांची करायचा आहे. म्हणजे 23 ला उलट केलं तर 32 होणार. 32 ला जर उलट केलं तर 23 होणार आहेत. 30 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फक्त स्ट्राईक केलं गेलं. सिंगल धाव नक्कीच येईल. धावफलक 1 नंबर सरसावते. धावसंख्या 17 आहे. कुठल्या संघावर हारचा खतरा असणार आहे. या दरम्यान आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय श्री राहुल प्रकाश पाटील आपण पाहतायत उबाटा गट नेते तथा नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक खूप चांगले आपण पाहतायत कामगार नेते आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून खूप चांगली आपण पाहतोय कामगिरी घडले असे आपण पाहतोय. तर राहुल प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. मॅचचा आनंद घेतला. आता मात्र ते रजा घेत आहेत. त्याबद्दल इथे आले वेळात वेळ काढून त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि खूप कार्य महान आहेत त्यांचे. कार्य करण्याची क्षमता खूप आहे. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज या नगरसेवक या पदावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळी जास्त बाहेर. अजून एक व्हाईट बॉल. बघा 6 चेंडू टाकले. त्यामध्ये तब्बल 4 व्हाईट बॉल. 2 सिंगल 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला. राहुल दादा पाटील दाखवलं जातं स्क्रीनवर. पाहू शकाल एक अप्रतिम सामाजिक कार्यकर्ते. तदनंतर जर पाहिलं गेलं तर या वर्षामध्ये नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून नेमले गेले. गटनेते झाले. परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व. गरीब गरजूंना चांगला सपोर्ट करणारे. प्रत्येक वेळी गरजूंची गरज कशा प्रकारे भाग पाडवणे त्यांना लगेच माहीत आहे. आणि एक चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत. आणि एक मोठ्या मनाची राजेश सुद्धा आहेत. राहुल दादा पाटील आपण धन्यवाद. इकडे आलात आणि चांगला सपोर्ट तुमचा राहिला या स्पर्धेमध्ये. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. 19 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. येणारे चेंडू असतील तब्बल 22 मध्ये बनवायचे विजयासाठी 29 समीकरण आहे. 22-29 हा समीकरण 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. वेळ जर पाहिलं तर 9.34 सेकंद तुमच्याकडे आहेत. हे पण दक्षता घ्या. 16 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. यावेळी हलक्या बॅटने नक्की सेन्सिबल क्रिकेट आहे. कारण त्यांना माहित आहे की एक्स्ट्रा धावा आल्यात. सिंगल तरी धावा घेतल्यात. 10-12 धावा येऊ शकतात या षटकामध्ये. त्या अनुषंगाने 3 मध्ये 7 आलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावसंख्या 20. राहुल माळी सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आता रिक्वायर्ड 8चा राहील. येणारे चेंडू असतील तब्बल 21 मध्ये बनवायचे 28. हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाची नजर मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये प्रश्न घर करतोय कुठला संघ जिंकेल, कोण जाईल मेगा फायनल मध्ये. यावेळेस खराब चेंडू. दबाव आहे. प्रेशर आहे. आणि पाहू शकाल +1. आपण सांगतो ना किचन मध्ये जेव्हा कुकरवर प्रेशर येतोय तर शिटी वाजते. आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूवर प्रेशर आला तर चुका होत आहेत.
प्रेशर आहे, दबाव आहे, मोठा सामना, त्यामध्ये दबाव ते म्हणजे विशाल पाटील यांच्याकडे. बघा खुश पहिल्या इनिंग्स मध्ये 4 षटकामध्ये 19 धावा होत्या, जबीर खानला 15 आल्या. तिकडून पाहता पाहता जर पाहिलं तर 47 संघ पोहोचला, म्हणजे मागील 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा त्यांनी जमा केल्या. आणि पाहू शकाल ड्युएल कॅमेरामध्ये मनीष भोईर एका बाजूला जबीर खान, दोन्ही वी स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि दोन्ही एका फ्रेम मध्ये दाखवले जातात आमच्या स्क्रीनवर. मनीष निजाई आमच्या बरोबर चांगलं काम करतायत. त्यावेळी सेन्सिबल क्रिकेट सिंगल दाबाली, एकेरी दाबाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या 23 आता बनवायचे विजयासाठी 25. चेंडू असतील तब्बल 20 चेंडू 25 धावांची गरज. विशाल पाटील त्यावेळेस हलवारीत खेळला गेला. बघा खोलवरीत चेंडू होता, फक्त बॅट लगवली, सिंगल धाव परिपूर्ण केली. आता धावा 24, म्हणजे अर्धा पल्ला तुम्ही 17 चेंडू मध्ये गाठलाय, अर्धा पल्ला तुम्हाला 19 चेंडू मध्ये गाठायचा. 17 मध्ये 24 आलेत आणि 19 मध्ये 24 बनवायचे. 1600 लोकल लाईव्ह पाहतात विश नेटवर्कच्या माध्यमातून. आणि पाहिलं गेलं तब्बल विवर्स या स्पर्धेमध्ये मागील 3 दिवसामध्ये जर पाहिले 80,000 जास्त विवर्स आलेत या स्पर्धेमध्ये. हलक्या बॅटने सिंगल घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल, चोटी धाव चेकी सिंगल. षटका संपले 3 धावा दाफळकर 25, 8.33 सरासरीने. आता येणारे 18 चेंडू आणि बनवायचे 23. यस उर्वी ऑर्केस्ट्रा. यानंतर सर्व प्रेक्षकांना आनंदाची बातमी आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन रोमांच नक्कीच निर्माण केला जाईल. फायर शो देखील या ठिकाणी केला जाईल. एक वेगळं चित्र आपल्या समोर उभार केलं जाईल. तर नक्कीच आनंद घेत राहा या टुर्नामेंटचा. नक्कीच स्क्रीनवर पाहू शकाल, रिप्ले मध्ये पाहायला गेलं जगदीश माची एन्जॉय करतात, डान्स करतात, चांगले डान्सर सुद्धा आहेत. त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात इंस्टाग्रामवर आणि हे स्क्रीनवर एन्जॉय करतात. वी स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडर 18 मध्ये 23, 18 बॉल 23. विकास माची सुद्धा एन्जॉय करतायत, मगेश माची हात दाखवतात. एका सिंक्रो चांगला आहे. प्रसाद सुद्धा आहेत, उनबट संघाचे एक लेजंड खेळाडू त्यांच्या मागे, म्हणजे जप्पा सामन्याचा आनंद घेत आहेत. वेलकम प्रसाद, आपलं सुद्धा स्वागत असेल. मागवर समर्थ आला तर पाहिलं गेलं तर 6 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे. यावेळी टॅप केलाय, पॉइंटला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय. मी चेंडूला फील्ड केले, सिंगल धावा आली. 26 धावा दाफळकावर. बघा क्रिकेटमध्ये एक क्षण मध्ये बदलाव होऊ शकतो. पहिल्या इनिंग मध्ये जबीर खानच्या षटकामध्ये 15 आले, तिकडून पूर्णपणे धावा जास्त लगावले गेले. या इनिंग्स मध्ये विशालचं षटक एक्सप्रेसिव्ह राहिलंय. त्यावेळेस चेंडू लेफ्ट केला, पंचाने दोन्ही समांतर केला, धावा एकावांतर येईल. धावफलक 1 पुढे सहसा धावसंख्या 27, 27. लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावांची पार्टनरशिप झाली आहे या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 11 चेंडू 16 वर बॅटिंग करतो अयन, 6 चेंडू 5 वर बॅटिंग करतो निशांत. बैठक खेळला, फटका सुरेख आहे, चेंडू सहज सीमारेषा पार, आलाय चौकार, 4. थँक्यू. काय फटका. निशांत पवार, त्याच्या नावामध्ये शांत आहे, परंतु तिची बॅट कधी शांत राहिली नाहीये. शेवटच्या क्षणामध्ये पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या खांबावर चेंडू लागलाय. मोतीलाल शाह आपला सुद्धा वेलकम असेल. मोतीभाई नक्कीच खास तारापूरकडे पोहोचले सामन्याचा आनंद घेण्यासाठी. मोतीलाल शाह आणि पाहू शकाल सांगतात एवढंच लागलाय, त्यांनी सुद्धा दाखवलंय आपल्या ईशान्य. मोतीभाई क्रिकेटच्या प्रती खूप चांगला त्यांचा सपोर्ट राहिला. MS11 झाई आणि पाहू शकाल ते दाखवत आहेत चार्मिंग बॉय ऑफ तारापूर. त्यावेळेस खोदून काढलाय, पाहू शकाल काय फिल्डिंग आहे, अप्रतिम. मनोजच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा आपल्या संघाने वाचवले, एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. सांघिक धावसंख्या बघते, रिप्ले मध्ये पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण. मनोज साडी अप्रतिम क्षेत्ररक्षण, खोदू काढला होता, फटका चांगला राहिला. फिल्डिंग करत संघाने DRS घेतलाय. पाहू शकाल चेक करण्यासाठी बॅटर आउट आहे की नॉट आउट. रनआउट साठी स्ट्राईक एंडवर अयान. आणि पाहू शकाल धीरज मोरे तिकडे आहेत. जर पाहिलं गेलं तर या दरम्यान आपण पाहतायत उपस्थित मान्यवर होत असताना स्वरायुरा ग्रुपचे
ऑनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी संके त्यांच्या समवेत त्यांची मुलगी देखील आहे स्वरा आणि धर्मपत्नी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम करतायत आम्ही तुमचे. या सर आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. स्वरा वेलकम युग- तुषार दादा. नक्कीच पाहू शकाल स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आमचे टायटल स्पॉन्सर स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष तुषारदादा संके त्यांची सुपुत्री म्हणजे आणि पाहू शकाल त्यांच्याबरोबर मिस लीनाताई संके आपलं सुद्धा स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. वळ मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव आली आहे. फिल्डिंग करणार संघाचा DRS संपलाय हे आपण लक्षात घ्यायचे. रिव्ह्यू तुमचा इकडून समाप्त झालाय. एकेरी धावून आपण पुढे सहसा धावसंख्या धाव पोहोचेल 33 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पाहू शकाल अजून एक व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या एक पुढे सहसा होते. धावसंख्या धाव पोहोचेल धावफलक तब्बल 34. आता बनवायचे 14 चेंडू असतील. इनिंग्स मध्ये जर पाहिले गेले तर बॉल टू निगोशिएशन 14 चेंडू 14 धावांची गरज. तर आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेब स्वरा युवा ग्रुप आणि PDPL जी स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिली तर अनिकेत राऊतच्या अगदी पार्टनरशिपमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जी स्पर्धा योग्य रीतीने पार पाडली गेली. आज त्यांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम करतायत आम्ही. आपलं ओव्हर संपल्यानंतर आपण त्यांचंही स्वागत सन्मान करून नक्की आमच्या स्क्रीन पाहू शकाल स्वरा सुद्धा आहे आणि स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सन्मानित तुषारजी संके आणि मिस तुषार संके सुद्धा आहेत. पाहू शकाल लीनाताई आपलं सुद्धा स्वागत असेल. यावेळेस हा डॉट बॉल आलाय. हा डॉट बॉल नक्कीच चाला. पाहू शकाल हा डॉट बॉल कुठे कुठे कमबॅक करण्याची संधी असेल का. 4 षटकं 35 धावा आणि पाहू शकाल पॅराडाईज बोईसर या ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत आदरणीय सन्माननीय. पाहू शकाल एक चांगले आधारस्तंभ आहेत तुषारदादा संके. पाहू शकाल आमच्या निकेत जी आहेत त्यांच्या संकल्पनेखाली आपण पहिल्या मागील 3 वर्ष पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली. मागच्या वर्षामध्ये आमदार चषक ऑल इंडिया ओपन 8 संघ घेतले. ते त्यामध्ये टायटल स्पॉन्सर स्वरा सुद्धा आहे सामन्याचा आनंद घेते. आणि पाहू शकाल आमच्या ताईसाहेब सुद्धा आहेत. लीनाताई नक्कीच विचारामध्ये आहे सामन्याचा आनंद घेताना. अनिकेतच्या शब्दाला मान ठेवून इकडे पोहोचलेत. आणि तिकडे मागे पाहू शकाल डॉक्टर आर्या सुद्धा आहे सामन्याचा आनंद घेते. म्हणजे पाटील यांच्या सुकन्या एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला सपोर्ट राहिलाय प्रत्येक अल्ल्यालीकरांचा. नक्कीच पहिला पर्व आणि अल्ल्यालीकरण आहे गर्व अशी स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्याच पर्वामध्ये 12 चेंडू बनवायच्या 13 समीकरण आहे. त्यावेळेस खोदुंकाचा प्रयत्न गॅपा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहू शकाल दोघं बघत राहिले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धन्यवाद उरी ऑर्केस्ट्रा. धन्यवाद. नक्कीच लखनौ मध्ये एक कहावत राहिली पहिले आप यामध्ये गाडी सुटून गेली. अशा प्रकारे काय ते सीन झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू तिकडे होते. यांनी विचार कर तू पकडले परंतु चेंडू निघून 7 सीमारेषेच्या पार. 11 मध्ये बनवायचे 9. पाहू शकाल तिकडे प्रेक्षक खुश आहेत एन्जॉय करतायत. एन्जॉय होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने एन्जॉय करणं गरजेचं आहे. क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी खूप चांगलं साधन राहिलंय. आता येणारे 11 मध्ये 9. 11 बॉल 9. यावेळी सरळ बॅटने खेळला. पाहू शकाल बॉलर बॅक खेळायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. डॉट बॉल नक्कीच झालाय. आता 10 मध्ये 9. एक चेंडू जर डॉट आला एखादा विकेटला तर कमबॅक करण्याची संधी असणार आहे मायकॉप संघाकडे. यावेळी हलक्या बॅटने खेळलाय. तिकडे पोहोचतोय मीत परत सिंगल धाव. बघा विकेट जर आपण गणना केली तर 4 विकेट बाद झाले तर श्री स्वामी समर्थ मायकॉप संघाचे. आणि जर पाहिलं गेलं तर एक गडी बाद झालाय ते म्हणजे जर राजवीर इलेव्हन पॅराडाईज बोईसर संघाचे. हलक्या बॅटने खेळला. मनीष तिकडे पोहोचलाय. डायव्ह लगावली. प्रयत्न करतायत. शेवटपर्यंत सामना सोडत नाही. चॅम्पियन संघ आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहिलं गेलं तर खूप सारे फायनल या संघाच्या नाव राहिलेत. खूप वेळा एक दुसऱ्या विरोधामध्ये आल्यात. कधी पॅराडाईज संघ विजय होतोय कधी मायकॉप संघ विजय होतोय. परंतु पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक वेळा क्रिकेट याचा विजय होणं गरजेचं आहे. क्रिकेट खूप चांगला चालू आहे. हलक्या बॅटने खेळलाय. सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट. आता येणारे चेंडू असतील 7 मध्ये बनवायचे विजयासाठी 6 धावा. 7 समीकरण आहे. एका बाजूला पाहू शकाल सौरभजी राऊत यांनी प्रस्तुत केलेला संघ श्री स्वामी समर्थ मायकोप. तर एका बाजूला पाहू शकाल कुशलजी राऊत यांनी प्रस्तुत केलेला संघ तो म्हणजे राजवीर इलेव्हन पॅराडाईज बोईसर.
एक संघ नक्कीच क्वालिफाय झालाय तो म्हणजेच एक विरा एंटरप्राइजेस जय जोगनाथ बागवान वामिका स्टार मेगा फायनल मध्ये हलक्या बॅटिंग खेळायचा बरा प्रयत्न होता. पारा चेंडू लागला. पाहू शकाल थोडासा गडबड थोडीशी धडपड. एक धावांसाठी धडपड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लेगबाजचा कॉल. आता येणारे चेंडूची 6 मध्ये बनवायचे 5. हा सामना जिंकून कुठला संघ करेल नाच याही जाणून घेऊया छोटासा ब्रेक नंतर. थँक्यू. वळूया. आपण मुख्य व्यासपीठावर जाणार आहोत जिथे आपले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पाहायला मिळत आहेत. आदरणीय तुषारजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. 14वी विभाग ग्रुपचे ऑनर्स आणि PDPL ही आपल्याला खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर दाखवली गेली. मी अमोल दादा यांना विनंती करेन. अमोल प्रकाश पाटील या ठिकाणी आपण पाहतायत त्यांच्या शुभ हस्ते करूयात स्वागत सन्मान या ठिकाणी. एक आदर सत्कार आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. या तुषार दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा जेव्हा आपण टुर्नामेंटमध्ये विचार करतोय आणि स्वरा युवा हा नाव खूप मोठ्या प्रमाणावर घेतला जातोय बोईसर एरिया आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. हे नाव नक्कीच आपण पाहतोय तुषार संख्येच्या समोर असेल. त्यानंतर पुढचं स्वागत आपण त्यांच्या अर्धांगवती आपण पाहतायत लीना तुषार संके मॅडम आहेत या ठिकाणी. मी मनाली मॅडमला विनंती करीन की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं देखील यथोचित स्वागत आपण करावं. व्हाईट बॉल आहे. आपण सन्मान करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान होणं गरजेचं आहे आणि यथोचित सन्मान पाहू शकाल केला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर स्क्रीन पाहू शकाल गोलंदाज मध्ये आला होता त्या अनुषंगाने पंचांनी DRS घेतला होता आणि व्हाईट बॉल आहे. त्यानंतर एक आणखीन सन्मान आपण करणार आहोत स्वराचं. डॉक्टर आर्या मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते स्वराचं आपण करूयात स्वागत. मॅच महत्वाची आहे. आपण मॅच कंटिन्यू करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संतोष. आता पाहू शकाल बनवायचे आहेत मात्र 3 चेंडू असतील 5 चेंडू 3 धावांचे. निशांत पवार स्ट्राईकवर. अयान शेखने काय खेळी साकारली आहे. अप्रतिम सलामी बॅटर म्हणून आला. जेव्हा गरज होती धावांची तेव्हा धाव बनवली. अनिस खान सुद्धा डान्स करतायत. रिक्षा चालक मला तिकडे आहे. सद्दाम शादा पडे सुद्धा डान्स करतायत. बघा प्रत्येक प्रेक्षक नाचतायत. कधी मायकॉप संघाचे प्रेक्षक डान्स करतायत. कधी पाहू शकाल पॅराडाईज संघाचे प्रेक्षक डान्स करतायत. आगमन करता प्रत्येक वेळी डान्स करतायत आणि पाहिलं जग्गू तर अप्रतिम डान्सर राहिलाय. आता बनवायच्या 3 पटका सोरे काय तिकडे समर चेंडू फील्ड करतो. फेकी वेगाने राहिली आहे. काय घडलाय. वेगाने धाव घेतली आहे. एक सिंगल धाव आली. आता बनवायच्या 4 मध्ये 2. एक मिनिट अश्वान पंच अशरफ धीरज बोलवते. बघा 4 गडे बाद झाले मायकॉप संघाचे. 1 गडे बाद झालाय पॅराडाईज संघाचा. जर एकूण 1 जरी धाव काढली तर विकेटच्या बिहावर सामना विजय होऊ शकतो. राजवीर 11 पॅराडाईज बोईसर. यावेळी फटका सुरेख विनिंग चौकार. राजवीर एंटरप्राइजेसला ठोकणारा सलामी विनिंग चौकार 4. धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल हे रिप्ले मध्ये अयान निशांवर पैसे उडवले गेले. म्हणजे जाफर शेख पक्षी राजा रिक्षा चालक मालक प्रेम आहे. आणि आपण लगेच वळूयात मेगा फायनलच्या टॉस कडे जिकडे दोन्ही संघ 10 खेळाडू त्यांनी मध्ये यायचा आहे. एका बाजूला राजवीर 11 पॅराडाईज बोईसर. एका बाजूला एक विरा एंटरप्राइजेस जय जोगनेंद्र बागवान वामिका स्टार. अयानला वरती उचललं गेलं. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण घोषित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. परंतु क्षण खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक खेळाडूच्या जीवनामध्ये हा क्षण खूप कमी वेळा येतोय आणि तो क्षण आलाय. अयानला पूर्ण मैदान फिरवतो हुनेश शेख. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर पाहिलं गेलं तर चांगली कोणती केली होती परंतु ज्या प्रकारे सामना विजय करून दिला 17 चेंडू 23 धावांची खेळी साकारली
लिटिल मास्टर अयान शेख ठरलाय मॅन ऑफ द मॅच.